मागच्या काळामध्ये या 4-5 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी, अनेक जिल्ह्यांमध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा माझ्या मतदारसंघात अनेक ठिकाणी वारा, वादळ, अवकाळी पाऊस आणि गारपिटामुळे फार मोठं नुकसान झालं. खरं तर पीक लहान असलं त्यावेळेस माणूस सहनही करू शकतो. दुर्दैवाने उभं पीक असताना, पीक कापणीला आले असताना, मग आमच्याकडची पपई असेल, मका असेल, त्याच्यानंतर आपल्याकडे टरबूज असेल, ज्वारी असेल, गहू असेल, या सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आपलं झालेलं आहे. वादळामुळे पिकं सुद्धा पडलेले आहेत. आपण बघू शकता त्या शेतामध्ये मक्याच्या पीकची परिस्थिती काय आहे. आणि या नैसर्गिक आपदा आल्यामुळे चिंतेची बाब आहे. परंतु मी इथे शेताच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांचं जे महायुतीचं सरकार आहे, हे महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. हे नैसर्गिक कोप आहे आणि म्हणून याला नाईलाज जरी असला तरी आपल्याला पंचनामा करून सर्व धुळे जिल्ह्याचं प्रशासनाला मी सांगितलंय की पंचनामा करायचा, सर्व तालुक्यांचा पंचनामा करायचा, कांद्याच्या संदर्भातला विषय होता कांद्याचा पण पंचनामा करायचा आणि शेतकऱ्यांना जे काही दिलासा देता येईल, जे काही मदत देता येईल ते सरकार म्हणून देण्याचा प्रयत्न आपला राहणार आहे. ही नैसर्गिक आपत्ती आलेली आहे. या निसर्गाचा लहरीपणा आल्यामुळे हे अल निनो सारखे जे प्रकार आहेत त्यामुळे हे सगळं पावसाळ्यात पाऊस पडत नाही, उशिरा पडतो, उन्हाळ्यात पाऊस पडतो, हा सगळा लहरीपणा आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप चिंता आहे. यावर अभ्यास करून सतर्कता ठेवण्यासंदर्भातली भूमिका आपण सुद्धा घेतलेली आहे. पुढच्या काळामध्ये पंचनामा करून शेतकऱ्यांना जी काय मदत करता येईल ती मदत करण्याचं ठामपणे सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. या अडचणीच्या प्रसंगामध्ये त्यांच्या बरोबर उभा आहे हे सांगण्यासाठी मी बांधावर आलो आहे. आणि जी जी काय मदत करता येईल ती ती संभाव्य मदत हे महायुतीचं सरकार आपल्या शेतकऱ्या बांधवांसाठी